नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे। मित्रांनो, बांधकाम कामगारांना भरपूर साऱ्या योजना देण्यात येतात। याच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि मित्रांनो ही नोंदणी झाल्याच्या नंतर मित्रांनो दर 12 महिन्याला याला रिन्यू सुद्धा करावं लागतं। अशातच मित्रांनो जर का तुम्ही रिन्यू केलं नाही तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते सीज होतं, म्हणजे बंद होतं। आणि मित्रांनो अशातच ते सीज झाल्याच्या नंतर ते पुन्हा ॲक्टिवेट कशाप्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला मंडळाच्या mahabocw.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आल्याच्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन वरती यायचं आहे मित्रांनो। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपला जो कामगार आहे त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक करायचं। यानंतर रजिस्टर मोबाईलवरती एक OTP जाईल। आलेला OTP इंटर OTP या रकाने टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगाराची प्रोफाईल अशा प्रकारे ओपन होईल। इथे आपण पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते ॲक्सेप्ट आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते सीज दाखवत आहे। तर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला खाली सगळ्यात खाली पेमेंट डिटेल्स दिसेल, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर एक पेमेंटची लिंक तुमच्या समोर येईल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडा इथं मेक रीडाटा एंट्री पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडी इथं वाट बघायची आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बॅक घ्यायचं नाही। इथे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर इथं पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल की याच्यावरती QR वरती सिलेक्ट करा, त्यानंतर भीम UPI निवडा, त्यानंतर मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक QR येईल, कुठल्याही ॲपच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही इथे जे आहे ते ₹1 पेमेंट करून घ्यायचं आहे। मित्रांनो मी इथे पेमेंट करून घेतो। पेमेंट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। पेमेंट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारचा इथं मेसेज येईल पेमेंट सक्सेस झाले म्हणून। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा त्या पेजवरती रिडायरेक्ट केले जाईल। त्यानंतर तुम्ही पाहू शकता पेमेंट डिटेल्स तुम्हाला इथं दाखवले जाईल। यामध्ये तुम्ही नोट पाहू शकता युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह म्हणून तुम्हाला अशा प्रकारे दाखवले जाईल। आता मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मेन पेजवरती यायचं आहे आणि मेन पेजवरती आल्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर आधार नंबर आणि करंटली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक करा। त्यानंतर पुन्हा एक OTP येईल, आलेला OTP इथं टाकून व्हॅलिडेट OTP करा। व्हॅलिडेट केल्याच्यानंतर प्रोफाईल लॉगिन होईल। त्यानंतर इथं पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते ॲक्सेप्ट आणि रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते सुद्धा इथं ॲक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट रिन्यूची डेटसुद्धा खाली दिलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फक्त 5 मिनिटामध्ये घर बसल्या तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्ही दर 12 महिन्याला याला रिन्युअल जे आहे तुम्हाला करावं लागेल। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।